मध्ये स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। खोक्याला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झालेले आहेत। खोक्याला आज शिरूर कोर्टात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी सुद्धा होईल। त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी होईल, हा एक प्रक्रियेचा भाग असतो। प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आलं। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। मग त्याला काल प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आलं आणि आत्ताची ही जी दृश्य आपण बघतोय ते त्याला प्रयागराजमधून छत्रपती संभाजीनगर आणि तिथून आता बीडमध्ये आणलं गेलेलं आहे। बीडमध्ये त्याला दाखल केल्यानंतरची ही दृश्य आहेत। सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी होईल आणि मग त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। मारहाणीचा तर विषय आहेच, तो तर व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेलाच होता। त्याच्यानंतर त्याची माहिती काढल्यानंतर वेगवेगळ्या 9 प्रकरणांमध्ये तो दोषी आढळलेला आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोल। सुरेश, बीडमध्ये दाखल झालेत पोलीस सतीश भोसलेला घेऊन। सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगर एअरपोर्टवरती आणलं होतं आणि त्यानंतर आता ते शिरूर तासाल पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। अटकेची जी त्याची कारवाई प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण पार पाडल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शिरूर येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जातील आणि त्यानंतर एक 10-10:30च्या दरम्यान शिरूरच्या कोर्टामध्ये देखील त्याला हजर केलं जाणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर खोक्याच्या अटकेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने बीडची पोलीस प्रशासन यंत्रणा देखील काम करत होती, मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने त्याला प्रयागराज या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्यानंतर ही जी तिथून इथपर्यंत ट्रान्झिट रिमांड घेऊन आणण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पाडल्यानंतर आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। इथलची जी अटकेची संपूर्ण प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पार पाडली जाईल आणि त्यानंतर मान्य न्यायालयासमोर हजर केलं जाईल। त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याला PCR किती दिवसाचा मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सतीश भोसले याच्यावरती या अगोदर 9 गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता खोक्याला अटक केल्यानंतर तपासी यंत्रणा त्याच्याकडून नेमके त्याचे धंदे कुठले होते, त्याचबरोबर कशा पद्धतीने तो हे सगळे माया जमवत होता, या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या आणल्यानंतर त्याची जी काही अटकेची कायदेशीर प्रक्रिया असते, उद्या अटक करत असताना ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या कुठेही सुटू नये याची जी काळजी आहे ती पूर्णतः घेतली जाते। स्थानिक गुन्हे शाखेचे जे पथक प्रयागराजला गेलं होतं त्या पथकानं मध्यरात्री उशिरा अगोदर सुरुवातीला पुण्याला आणायचं होतं, मात्र काही फ्लाईटच्या चेंजेसमुळे त्याला नंतर मुंबईला आणण्यात आलं आणि मुंबईवरून संभाजीनगर या ठिकाणी आणण्यात आलं। त्यानंतर आता बायकार इथं शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे। इथलची अटकेची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याला वैद्यकीय चाचणी शिरूर पोलीस स्टेशनमधून वैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन जातील आणि त्यानंतर परत न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल। मान्य न्यायालय कशा पद्धतीने किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे देखील फार महत्त्वाचं असेल। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।